मावळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार हे 3 जागा लढत आहेत आणि त्या 3 जागा आम्ही या ठिकाणी जाहीर करतो। कुसगाव गटामध्ये आमचे भगवंतदा दादा डफळ हे उमेदवारी त्या ठिकाणी लढत आहेत। त्याचबरोबर कुसगाव गणामध्ये आमचे अविनाश जांभूळकर हे उमेदवारी लढत आहेत। त्याचबरोबर आमचे टाकवे गटामध्ये डॉक्टर अशोक विठ्ठल दाते हे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी सामोरे जात आहेत आणि या सर्वांना अधिकृत उमेदवारी त्या ठिकाणी आम्ही जाहीर केलेली आहे। त्याच्यामध्ये त्यांना तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोर आम्ही त्या ठिकाणी चिन्ह दिलेलं आहे आणि हे अधिकृत उमेदवार असून पुढच्या काळामध्ये हे त्या ठिकाणी निवडणूक लढतील। येत्या 5 तारखेला त्या निवडणुकीला सामोरं जाणार आहेत। काय सांगाल की तुम्हीही अर्ज भरला होता, तुम्ही माघार घेतली, मावळचे आमदार सुनील शेळके हे तुमच्या घरी 2 तास चर्चा करत होते, काय तुमचं ठरलं? काय आलं, जिल्ह्यातून आम्हाला काही सूचना आल्या आणि त्या सूचनेप्रमाणे त्यांनी सांगितलं की जिथं शक्य होईल तिथं तुम्ही आघाडी करून लढा आणि बाकीच्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन्ही एकत्र लढत आहेत, तर तुम्ही सुद्धा जिथं शक्य होईल तिथं लढा। परंतु आमच्या अनेक बैठका, आमच्या अनेक ह्या जे कार्यकर्ते आहेत त्यांनी मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीने काम केल्यामुळं या ठिकाणची आम्हाला माघार घेणे अवघड होतं। तरी आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुम्ही काही उमेदवारी आम्हाला द्या। त्याच्यामध्ये हे गट जे आत्ता उमेदवारी लढत आहेत याच गटामध्ये आणि गणामध्ये आम्ही उमेदवारी मागितल्या होत्या। जर हे 1 महिन्यापूर्वी जर बोलणं झालं असतं तर त्याच्यामध्ये अजून वेगळं चित्र मावळ तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला भेटलं असतं। आज आम्ही वराळे गणातून आणि इंदोरी गणातून माघार घेतलेले आहेत। त्या ठिकाणी शक्य होईल तिथं आमच्या उमेदवारांना विश्वासात घेतलेला आहे आणि उमेदवारांनी सुद्धा पक्षाचा आदेश पाळलेला आहे। परंतु काही ठिकाणी आम्हाला माघारी घेता आल्या नाही, कारण हे उमेदवार अनेक प्रचाराची सुरुवात त्यांनी ज्या दिवशी फॉर्म भरला त्याच्या 7-8 महिने किंवा वर्षभर जवळजवळ आमचा दादा डफळ त्या ठिकाणी काम करताना पाहायला भेटतोय। पवार साहेबांना निष्ठ असलेले कार्यकर्ते आणि अडचणीच्या काळामध्ये शरदचंद्रजी पवार पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उभारी धरली होती आणि त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी साथ दिली। अशा उमेदवारांना आम्ही त्या ठिकाणी लढवत आहोत। यामध्ये दादा डफळांना जे उमेश दत्तात्रय दहीभाते यांनी पाठिंबा दिलेला आहे ते शिवसेना उबाटा पक्षाचे आहेत, त्या संदर्भात काय सांगाल? आम्ही ज्या ज्या ठिकाणी ह्या मावळ तालुक्यामध्ये आघाडी केल्यामुळं उबाटा गटाचे अध्यक्ष आशिष ठोंबरे, त्याचबरोबर आमचे ज्यांनी फॉर्म भरला होता ते उमेश दहीभाते यांना आम्ही विनंती केली की आपण आघाडी म्हणून जर लढतोय तर काही ठिकाणी आमचे निवडणूक ही निवडून येणारे शीट आहेत, तुम्ही जर थोडं सहकार्य केलं तर त्याच्यामध्ये हातभार लागेल आणि आपल्यामध्ये विभागणी झाली तर उमेदवाराला धोका होईल। म्हणून त्यांनी त्या ठिकाणी ऐकलं आणि तो गट आम्ही स्पेशली भगवंतदा दादा डफळ यांच्यासाठी मागून घेतला होता। तर आमच्या आघाडीतले जे मित्रपक्ष आहेत त्याच्यामध्ये उबाटा शिवसेना गटाने त्या ठिकाणी आम्हाला पाठिंबा दिला, त्यांचं खरोखर मी या ठिकाणी धन्यवाद देतो की त्यांनी माझ्या विनंतीला मान दिला। आता एकूण गटामध्ये तुमचे थोडक्यात महाविकास आघाडी किंवा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर घटक पक्षाचे कोण उमेदवार कोणत्या कोणत्या गटात आणि गणात आहेत? मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कुसगाव गटामध्ये दादा उर्फ भगवान दादा डफळ यांची उमेदवारी आम्ही त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे। ते तुतारी वाजवणाऱ्या माणसाचे चिन्ह समोरील बटन त्या ठिकाणी उभे आहेत। त्याचबरोबर आमचे जांभूळकर अविनाश जांभूळकर हे कुसगाव गणामध्ये उभे आहेत आणि तिसरे आमचे उमेदवार आहेत ते टाकवे गटामध्ये अत्यंत सुशिक्षित उमेदवार जे डॉक्टर म्हणून तळेगाव सारख्या ठिकाणी त्यांचं क्लिनिक आहे आणि ते ह्या भागामध्ये एक चांगल्या पद्धतीचं काम त्यांनी गेले वर्षभर चालू आहे त्यांचं। तर ते अशोक दाते हे उमेदवार त्या ठिकाणी आमचे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्ह घेऊन त्या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहे। बरं, आता तुमचे प्रचाराचा कालावधी सुरू झालेला आहे, चिन्ह भेटलेलं आहे, प्रचाराची भूमिका कशी राहील? आता आम्ही तसं पाहिलं तर आमचे उमेदवार की अगोदरच लोकांपर्यंत पोहोचलेले, परंतु आता एक गाव भेट दौरा या ठिकाणी आम्ही करणार आहोत की उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आम्ही उभं राहिलो आहे आणि आमचं चिन्ह त्या ठिकाणी पोचवायचं आहे। पूर्वीच्या याच्यामध्ये हे पोचलेले आहेत उमेदवार आणि आता चिन्ह आणि पत्रकं पोचवण्याचं काम त्या ठिकाणी होणार आहे। आम्ही आता आमचा दौऱ्याचं नियोजन करून उद्यापासून खरा नारळ फोडला जाईल। तसंच आम्ही दादा डफळ यांचा
कालच नारळ फोडलेला आहे. हे आपण कुसगावमधून त्या ठिकाणी महाराष्ट्राचे युवा नेते योगेंद्रदादा पवार हे त्या ठिकाणी उपस्थित होतं. त्यांचंही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आलं होतं. आत्ता आमचं टाकवे गटामध्ये उद्या 2 दिवसात आम्ही त्या ठिकाणी दौरा चालू करतो आहे. आमचे म्हणजे सर्वांचं दैवत असलेलं त्या गटातलं जे कोंडेश्वर महाराजांचं देऊळ आहे, मंदिर आहे जांभोलीच्या ठिकाणी, त्या ठिकाणाहून आम्ही ह्या प्रचाराची सुरुवात करणार आहोत. बरं, सर्वाधिक माघार जे आहे एकूण माघारीमध्ये दत्ता अण्णा पडोळे यांच्या माघारीवर तालुक्यामधनं विचारलं जाते की आमदारांसोबत तुमचं काय ठरलं? आमदारांनी पुढच्या काळामध्ये आपण सोबत येऊन काम करायचं आहे आणि आमदार साहेबांनी बोलल्यानंतर आपण सुद्धा थोडासा ज्येष्ठ आहेत त्यांनी आपल्या त्यांचाही सुद्धा मान राखला पाहिजे. म्हणून जिथं जिथं शक्य होईल तिथं आम्ही माघारी घेतल्या आणि माघारी घेण्याचं काम झालं. कारण त्यांना अपेक्षित होतं की बाबा मी या ठिकाणी वराळे गणातून निवडणूक, तुम्ही जर पाहिलं तर हाय व्होल्टेज निवडणूक त्या गटामध्ये आणि गणामध्ये झालेली आहे, हे सर्वांना माहिती आहे. म्हणून त्यांनी विनंती केली. त्या ठिकाणी आपलं पण ऐकलं. आमच्या गावामध्ये नवला कुंबरे गाव मोठं आहे, त्या गावामध्ये 2 उमेदवारी आलेले आहेत. एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पण आहे आणि भाजपची पण आहे. परंतु आपण एक काही लोकांना अडचणीत आणण्याचं काम करू नये म्हणून आपणही सुद्धा त्या ठिकाणी उभं राहून स्थानिक लोक अडचणीत येतात, कारण प्रत्येकाचे संबंध असतात आणि आमदार साहेबांनी सुद्धा विनंती केली म्हणून मी त्या ठिकाणी माघार घेतली. आमचे विजय शिंदेला मी उमेदवारी आम्ही जाहीर केली होती, तो कार्यकर्ता, आणि आत्ता ज्या उमेदवारी तिन्ही आहेत त्या ठिकाणी आम्हाला कुठंतरी टाईम देता आला पाहिजे, वेळ देता आला पाहिजे. आमच्याकडे कुणी नेता नाही आहे, आम्ही बिगर सत्तेतले नेते आहोत, कार्यकर्ते आहोत. म्हणून आम्हाला त्या ठिकाणी आमच्या हे सर्व नवीन कार्यकर्ते आहेत, आता अशोक दाते हे फिरत आहेत, त्यांना संपूर्ण त्या ठिकाणी यंत्रणा लावणं गरजेचं आहे. तर त्यांनी मला पहिलं सांगितलं की मी उमेदवारी घेतो आहे, परंतु तुम्ही आमच्याबरोबर त्या ठिकाणी फिरलं पाहिजे. कारण मी पूर्वी ह्याच मतदारसंघामध्ये निवडणूक लढवलेली आहे टाकवे गणामध्ये. फक्त चिन्हाच्या गडबडीमुळे माझ्या मागला पराभव झालेला आहे, परंतु लोकांचा चांगला संपर्क आहे आणि मी कालसुद्धा त्या गणामध्ये होतो. तर एवढे लोकांची अपेक्षा आहे. आमचे उमेदवार जे चांगले पद्धतीचे दिलेले आहेत ते उमेदवारांना असेच उमेदवार त्यांना अपेक्षित होते. दादा डपळसुद्धा एक चांगला उमेदवार आहे, ज्यांनी अनेक वर्ष पक्ष संघटनेचं काम केलेलं आहे. तुम्ही जर पाहिलं असेल तर 1999 पासून पक्षाची स्थापना झाल्यापासून हा कार्यकर्ता काम करतो आहे. त्यांच्या मिसेस एक पंचवार्षिक सरपंच म्हणून काम केलं आहे. त्यांनीसुद्धा ग्रामपंचायतमध्ये 15 वर्षे काम केलं आहे. आज अविनाश जांभूळकर सारखा कार्यकर्ता आमचा त्या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य म्हणून अनेक वर्षे काम करतो. वेगवेगळ्या प्रभागातून गणातून तो लढलेला आहे आणि असे उमेदवार आम्ही त्या ठिकाणी लिहिले आहे. आणि एक सुशिक्षित उमेदवार म्हणून अशोक दाते एक चांगले डॉक्टर आहेत, सुशिक्षित उमेदवार आहे, लोकांना त्यांच्याकडनं अपेक्षा आहे, असे उमेदवार आम्ही त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. राज्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एक आहेत, मग तालुक्यामध्ये आमदार सुनील शेळके यांच्याकडे तुम्ही प्रस्ताव दिला नव्हता का? जर राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जे शरदचंद्र आणि अजितदादा पवार यांचं जर एकत्रित हे झालेले, तर तालुक्यामध्ये तुमची भूमिका काय राहिलेली? या ठिकाणी जिल्ह्यामधून ज्यावेळेस दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली, राज्यामध्ये संपूर्ण मेसेज जात होता, पण वास्तविक आम्हाला जिल्ह्यातून तसा काही निरोप आला नव्हता. आणि एकत्रित यापूर्वीच्या झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये देखील त्या आमदार साहेबांच्या विनंतीला मान देऊन आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी वडगाव असेल आणि लोणावळा असेल या ठिकाणी माघारी घेऊन त्या दिवशी पाठिंबा दिला होता. पण या निवडणुकीच्या माध्यमातून कुठली त्या ठिकाणी चर्चा झाली नाही. जर का ही चर्चा अगोदर झाली असती तर 2 राष्ट्रवादी मावळमध्ये देखील एकत्रित पाहायला मिळाल्या होत्या. पण फॉर्म भरल्यानंतर प्रस्ताव आला आणि त्या प्रस्तावाला आमदार साहेबांनी जशी विनंती केली, जसं दत्तांनी आत्ता सांगितलं, आमदार साहेबांनी विनंती केल्यानंतर आम्ही 2 उमेदवारांच्या या ठिकाणी फॉर्म मागं घेतले. त्यांना देखील आम्ही विनंती केली की तालुकाध्यक्ष गणेश भाऊ खांडगे यांना देखील विनंती केली की बाबा आम्हाला एक 2 ते 3 जागा ह्या शरदचंद्र पवार पक्षाला या ठिकाणी आपण द्याव्यात, आपण एकत्रित काम करू. पण त्या ठिकाणी त्यांच्याकडून देखील उमेदवारांना थांबवण्यास काही अडचणी निर्माण झाल्या. पण ठीक आहे, जिथं इथं शक्य झाले तिथं सहकार्याची भूमिका ठेवत आम्ही या ठिकाणी त्या उमेदवारांना माघारी घेण्यास सांगितलं. तुमचे उमेदवार जे आहे उच्च शिक्षित डॉक्टर अशोक विठ्ठल दाते आहेत. काय आता मतदारांसमोर तुम्ही जाताय? राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं तुम्ही उमेदवार हे काय सांगाल तुम्ही? नमस्कार.